विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या उपक्रमात आपले सहर्ष स्वागत। मित्रहो, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे। शिक्षण हे माणसाच्या जीवनाला कलाटणी देते, आयुष्याला एक छान प्रकारचे वळण लावते। आज शिक्षणाची गरज वाढली आहे। या संगणक युगात अनेक प्रकारचे शोध लागत आहेत आणि त्यामुळेच शिक्षणही व्यापक झाले आहे। शिक्षण महागले आहे। अव्वाच्या सव्वा डोनेशनसह भरमसाठ फी आकारून सामान्य माणसाला शिक्षणापासून दूर ठेवले जात आहे। महागाई गगनाला भिडली असल्याने आपण शिकायचे तरी किती दिवस, करिअर घडवायचे तरी कसे, आणि शिक्षण घेऊन करिअर घडवण्याच्या प्रक्रियेत या टिचभर पोटाचे काय, असा प्रश्न आज तुम्हा आम्हाला पडत आहे। मित्रहो, याच प्रश्नाचे उत्तर सोडवण्यासाठी विद्येच्या माहेरघरी म्हणजेच पुण्यनगरीमध्ये 2007 साली जन्माला आली एक नवी कल्पना, एक नवं ध्येय, एक नवी दिशा, तरुणांसाठी एक नवी उमेद। आणि या कल्पनेला, या धाडसी उपक्रमाला जन्माला घालणारे, खंबीर प्रचंड आत्मविश्वास असणारं, तरुणांना प्रेरणादायी असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी। सन 2007 साली यशस्वी एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली। उच्च शिक्षित म्हणजे 12वी पास झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून या संस्थेच्या अंतर्गत IIMS, NIMS आणि यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात YIT ही 3 महाविद्यालये कार्यान्वित आहेत। यशस्वी ह्या संस्थेच्या वतीने गेले विविध अनेक उपक्रम चालवण्यात येतात, ज्याच्या अंतर्गत सर्वप्रथम यशस्वीनी ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विविध लोकांना जॉब देण्यासाठी म्हणून चालू केलेली प्लेसमेंट सर्व्हिस। त्यानंतर यशस्वीनी चालू केली एक शैक्षणिक संस्था, ज्याच्या अंतर्गत मॅनेजमेंटचे विविध कोर्सेस AICTE अप्रूव्ड, महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त, पुणे विद्यापीठाच्या मान्यता, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विविध मॅनेजमेंटचे कोर्सेस चालवले जातात। त्यानंतर यशस्वीनी ही शिका व कमवा ही योजना सुरू केली आहे। ह्या योजनेअंतर्गत 10वी पास व 12वी पास किंवा नापास असे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना यशस्वी ही संस्था विविध आस्थापनामध्ये नोकरी तर देते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 12वी पास आहात? 12वी नंतर पुढील शिक्षणाच्या आयुष्यात पुढे जाण्याच्या काय काय आणि कुठे कुठे संधी आहेत, त्यातून खरंच आपण पुढील आयुष्य यशस्वीपणे वाटचाल करू शकणार आहोत का? यासंबंधी कोण मार्गदर्शन करणार? कुठे सर्व माहिती मिळणार? खर्च किती? पुढे नक्की उपयोग किती? थांबा, तुम्हाला इंजिनियर व्हायचंय? तुम्हाला या शिक्षणाचा खर्च पेलवत नाहीये? मग मुळीच काळजी करू नका। तुमच्या अडचणी, तुमचे दुःख, तुमची आर्थिक चणचण, सामाजिक जबाबदारी या सर्व गोष्टींचा विचार करूनच आम्ही जन्माला आणली एक नवी संकल्पना, शिका आणि कमवा, इंजिनियर व्हा। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेले विद्यापीठ असून सदर विद्यापीठाला हा शासकीय मान्यताप्राप्त डिप्लोमा असा दर्जा आहे। हे विद्यार्थी ज्या आस्थापनामध्ये नोकरी करतात तिथे करत असताना त्यांच्या विविध शिफ्टनुसार त्यांना 2 तास रोज व आठवड्याच्या त्यांच्या सुट्टीच्या दिवशी त्यांना एक विविध प्रकारचं प्रॅक्टिकल आणि लॅबोरेटरी ट्रेनिंग या स्वरूपाचं शिक्षण देण्यात येतं। आमची स्वतःची जी फॅकल्टी, इंजिनिअरिंगची फॅकल्टी आहे, ती त्या आस्थापनेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवते। अन्यथा आम्ही जवळपासचे पॉलिटेक्निक महाविद्यालय, शासनाने आम्हाला त्यासाठी एक वेगळी मान्यता देऊन सरकारचे शासकीय मान्यताप्राप्त गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजेस आणि इंजिनिअरिंग कॉलेज या इथे मुलांना क्लासरूम ट्रेनिंग, प्रॅक्टिकल आणि लॅबोरेटरी वर्कशॉप ट्रेनिंग दिलं जातं। 3 वर्षांनी हे विद्यार्थी डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर होतात। हे होत असताना त्यांना विविध प्रकारचं व्यक्तिमत्व विकासाचंही शिक्षण देण्यात येतं। नुसतेच हे इंजिनियर म्हणून तयार करण्याचे नसून एक चांगला माणूस, एक समाजामध्ये एक चांगली व्यक्ती म्हणून त्यांची निर्माण कशी होईल, ह्यांचं इंग्लिशवरती लक्ष देता येईल, ह्यांच्या गुणांवरती यांना कसं काय यांना डेव्हलप करता येईल, यासाठी ही संस्था सतत कार्यरत असते। या संस्थेमध्ये आज रोजी साधारणतः 3-1 हजार मुलं आत्ता ह्या क्षणी काम करतात। टाटाच्या सर्व कंपन्या, जनरल मोटर्स, एंडुरन्स, रेकेम अशा विविध कंपन्यांमध्ये ही मुलं आत्ता सध्या काम करत आहेत। सदर योजना ही आता महाराष्ट्र शासकीय लेवलला जाऊन संपूर्ण शासनभर, महाराष्ट्र शासनभर ही योजना चालवण्याचं यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने ठरवलेलं आहे। सदर योजनेअंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 वर्षानंतर जेव्हा ते डिप्लोमा होतील त्यानंतर त्यांना पुढे जर शिकायचं असेल तर सदर शिक्षणाची व्यवस्था ही या संस्थेमार्फत त्यांच्यासाठी केली जाईल। मित्रांनो, तुमच्या गुणवत्तेला इथे न्याय आहे।
तुमच्या इच्छाशक्तीला इथं वाव आहे, तुमच्या आत्मविश्वासाला इथे साथ आहे आणि तुमच्या कष्टाला इथं फळ आहे. मला सांगा, नोकरी करता करता तुम्हाला 3 वर्षाचा कोर्स देऊन मेकॅनिकल इंजिनियर बनवणारी आणि ते सुद्धा मोफत अशी कोणती संस्था महाराष्ट्रात उपलब्ध आहे? यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तुमचे करिअर घडवण्यासाठीच ही योजना घेऊन आली आहे. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गुणवंत कष्टाळू विद्यार्थ्यांसाठीच ही योजना आहे. तुम्ही कष्टाळू गुणवंत HSC पास आहात तर कधीही प्रवेश घ्या, तुमचे इथे स्वागतच आहे. चला तर मग मित्र हो, आपण यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी निवड प्रक्रिया पाहू. इयत्ता 12वी उत्तीर्ण असलेले हे विद्यार्थी, वयोगट जवळपास 18 ते 22 वर्ष, लेखी परीक्षेसाठी छापलेल्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिल्या जातात. 1 तासाची ही लेखी परीक्षा सुमारे 50 गुणांची असते आणि परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न असतात ते प्रामुख्याने सामान्य ज्ञान आणि 12वीपर्यंत असलेल्या अभ्यासक्रमावर आधारित. आपण पाहत आहात, मुले लेखी परीक्षा देत आहेत. या लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असतात फक्त 20 गुण. या लेखी परीक्षेच्या माध्यमातून हुशार गुणवंत विद्यार्थ्यांची निवड योग्य प्रकारे होते. हे परीक्षा घेण्यामागचं मूळ कारण, ज्यांच्यात खरंच गुणवत्ता आहे, जे हुशार आहेत, ज्यांची स्मरणशक्ती दांडगी आहे, अशा विद्यार्थ्यांची निवड या परीक्षेत करता येते. आता आपण पाहूया तोंडी परीक्षा. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पुढची पायरी म्हणजे तोंडी परीक्षा. परीक्षाधिकारी विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेत आहेत. कसलेही दडपण न घेता आपल्या अंगी असलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर जे विद्यार्थी तोंडी परीक्षेला सामोरे जातात ते नक्कीच यशस्वी होतात. तोंडी परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चाचणी, त्यांच्यातल्या आत्मविश्वासाची चाचणी, त्यांच्या निर्धाराची, त्यांच्या कणखर बाण्याची, त्यांच्या शिक्षणाच्या उर्मीची, शिक्षणाविषयी असलेल्या प्रेमाची चाचणी. तोंडी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी. शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची निवड या प्रक्रियेत होते. वैद्यकीय तपासणीत यशस्वी झाले की मुलांचा प्रवेश यशस्वीमध्ये निश्चितच, आणि प्रवेश निश्चित झाला की कंपनीत प्रशिक्षण देऊन लगेच रुजू केले जाते. 3 वर्षानंतर जेव्हा ही विद्यार्थी पदविका घेऊन बाहेर पडतील त्यावेळी असा आमचा अंदाज आहे की साधारणतः 50 ते 60% विद्यार्थी हे त्या आस्थापनामध्येच ॲब्सॉर्ब केले जातील. त्यांना तिथेच कायमस्वरूपाची नोकरी मिळण्याची शक्यता आहे, कारण यांचं 3 वर्षाची वर्तणूक, यांचं काम, यांचं एकूणच तिथला असलेला त्यांचा प्रभाव बघता त्यांना तिथे सामावून घेण्यात येईल. ज्या काही मुलांना तिथे नोकरी मिळणार नाही त्यांना आमच्या स्वतःच्या संस्थेच्या मार्फत अन्य आस्थापनामध्ये त्यांना नोकरी देण्याची व्यवस्था करण्यात येईल. एखादा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर जेव्हा हा फुल टाईम करून जो बाहेर पडतो आणि ह्या आमच्या उपक्रमातून बाहेर येणारा विद्यार्थी हा डिप्लोमा इंजिनियर असून 3 वर्षाचा त्याला अनुभव असतो, त्यामुळे केव्हाही ह्या आमच्या ज्या शिकाऊ कामगार योजनेच्या मुलांना प्राधान्य देऊन त्याला नोकरी मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि तशा पद्धतीने आम्ही त्यांना नोकरी देऊ असं ह्या क्षणी ते आमच्या सर्वांची कल्पना आहे. आपणास दिसत आहे एक प्रख्यात नामांकित कंपनी, आणि या कंपनीमध्ये YITचे गणवेश धारण केलेले हे विद्यार्थी. नावाजलेल्या कंपनीत प्रत्यक्ष कामाचा अनुभव, कंपनीतील ही व्यवस्था आपण पाहत आहोत. अतिशय सुसूत्रता, टापटीपणा, स्वच्छता, सुरक्षितता या गोष्टींचे पालन कंपनीत होते, आणि अशा कंपनीत काम करणारे हे YITचे विद्यार्थी. प्रत्यक्षात ठरवून दिलेले काम आनंदी प्रसन्न वातावरणात प्रत्यक्ष करण्याचे हे ट्रेनिंग. कशा पद्धतीने जॉब तयार करतात याची माहिती अनुभवी तज्ज्ञांकडून, कामगारांकडून काम करताना आपोआप मिळत जाते. आता वळूया आपण क्लासरूमकडे. प्रत्यक्ष कंपनीत काम केल्यानंतर त्यासंबंधीचे कागदी शिक्षण घ्यायला आपल्याला सोपे जाते. महाराष्ट्राच्या अनेक भागातून पुणे शहरात कंपनीत काम करून डिप्लोमा करणारे हे विद्यार्थी स्वच्छ प्रसन्न वातावरणात अनेक सुविधांनी उपलब्ध असलेल्या इमारतीतील हे क्लासरूम्स. अनेक तज्ज्ञ या क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत, कोर्सच्या विषयासंबंधीचे शिक्षण देत आहेत. इंजिनियर होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचे
सर्व विषयांचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाते. अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांकडून मिळालेल्या या मार्गदर्शनाचा उपयोग विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात होतो. इथून शिकलेला प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षित नोकरदार, आत्मविश्वास संपन्न, कर्तबगार व महत्त्वाकांक्षी होतो. इथे शिक्षण घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी सुशिक्षित बेकार राहूच शकत नाही. तो एका प्रख्यात कंपनीतला इंजिनियर होऊन आपले उर्वरित आयुष्य समाधानाने जगतो. यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे हे कार्यालय अनेक डिपार्टमेंट्स, स्वच्छ आणि नीटनेटकेपणा असलेला कार्यालयाचा हा आवार, रम्य प्रसन्न वातावरणात चाललेले संस्थेचे हे कामकाज आणि आपण पाहत आहोत ही लायब्ररी. विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या अनेक विषयांची पुस्तके इथे आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांची बौद्धिक क्षमता वाढावी हाच आमचा प्रयत्न. आपण पाहत आहोत ही काही क्षणचित्रे. 2007 नंतरची संस्थेची ही गरुड झेप. संस्थेने केलेल्या कार्याची ही घेतली गेलेली दखल. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मिळालेले हे मान सन्मान. मित्र हो, आपण पाहिलात हा यशस्वी एज्युकेशन सोसायटीचा चढता आलेख. गुणवंत प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी झटणारी ही एकमेव संस्था. महाराष्ट्राच्या तरुण तरुणींना नेहमीच नवी आशा आणि नवी दिशा देणारी ही एक सामाजिक संस्थाच. तर मित्र हो, नोकरी नाही म्हणून निराश न होता आजच निर्णय घ्या. आपल्याला हवं तसं इथं मिळत असताना भरमसाठ पैसे गोळा करणाऱ्या जाहिरातींना बळी न पडता योग्य असा निर्णय घ्या. तुमचे करिअर, तुमच्या आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी यशस्वी एज्युकेशन सोसायटीला अवश्य भेट द्या. आपले इथे स्वागतच होईल. धन्यवाद. यशस्वी एज्युकेशन सोसायटी. स्वप्न तुमची, पाठबळ आमचं.